नमस्कार भावानो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंडलाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वॅपी कराड. काय विषय की काय बोलायचं हे सुचत नव्हतं. आम्ही आत्ता अळसनमध्ये आलोय, इस्लामपूरमधून जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर पुढे आलोय आणि आत्ता ब्लॉगची सुरुवात होते. त्याचं कारण एकच आहे, माझा मोबाईल स्विच ऑफ झालाय, चार्जिंग अजिबात नाहीये, 0% चार्जिंग होते. आता कारमध्ये चार्जिंग मी कधीच लावत नाही आयफोन, पण पर्याय नाही, शेवटी लावलाय. 15 पर्यंत होत आलाय. आता तुम्ही म्हणत असाल की आयफोन चार्जिंग होतंय मग शूट कशावर होते, तर समजेल, टेन्शन घेऊ नका, शूट कशावर होते ते पण समजेल. आता आम्ही चाललोय भीम जयंतीच्या शोसाठी. ढाकणी म्हणून गाव आहे, तिकडे चाललोय, मसवड जवळ आहे. प्रसाद 19+ साऊंड असणार आहे आणि कॉम्पिटिशन असण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे व्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून ठेवा आणि तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत आपलं चॅनल शेअर करून टाका. भावनो, कंटिन्यू व्लॉग येत आहेत आणि हे असंच आता कंटिन्यू चालू राहणार आहे. डेली व्लॉग्स पण यायला चालू होणार आहे. पाठीमागे बघू शकता डीजे यश कराड आपल्या सोबत आहेत. आपण चाललोय 5 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे, 4:15 वाजत आलेत, पोचेल टायमिंगमध्ये, काय विषय नाही. लवकरच निघलोय आज आणि कॉम्पिटिशन होईल असं वाटतंय, बघूया काय काय होते. फक्त लेझर नसावा भावनो, लेझर नसला तर शूट प्रॉपर भेटेल, लेझर असला तर थोडंसं लांबूनच बघायला भेटेल तुम्हाला कॉम्पिटिशनचा विषय. पण मजा येणार आहे आणि बस एवढंच, मला काही जास्त सुचत नाही आज बोलायचं. आणि हे बघू शकता माझं फेवरेट प्लेस, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर बघूया काय काय होते पुढं. अभि निकलते यहाँ से, लेट्स गो. आणि हेच तो विषय आहे, शूट कशावर होतंय तर खूप दिवसानंतर हे डीजे रॉक्सी इन द मिक्स, डीजे रॉक्सी तासगाव, रॉक्सी इन द आलेले आहे, त्यांचं दर्शन लाभलेलं आहे फायनली खूप दिवसानंतर. आणि त्यांच्याच मोबाईलवरती हे सगळं शूट होत आहे. आयफोन 13चं हे शूट आहे. क्वालिटी कशी आहे नक्की सांगा. आयफोन 13चं हे फुटेज आहे, हा तेच आयफोन 13चं हे फुटेज आहे. तर टाकणार आहे ब्लॉग, क्वालिटी नेमकी कशी आहे ते सांगा. आणि हे बघा हसते रहो हसाते रहो, याचा काय म्हणते त्याला, या बाहुल्याचा आदर्श घेऊन आपण हसत आहे. आणि आता काय बोलू, हे बघा पोरी खूप दिवसानंतर आले, जरा फेम देऊया. खूप दिवस झालं फेम नाही, लगेच 10K करून टाका माझं इंस्टाग्राम. 10K करून टाका. 5K कम्प्लीट, 5K झाले ना, 6K होत आले. 6K झाले काय कम्प्लीट? 6K कम्प्लीट झालेत भावांनो. असाच सपोर्ट राहू दे डीजे रॉक्सी तासगाव यांना पण आणि आम्हाला पण. 10K करून टाका लगेच. कळाली छातीत कळाली. 10K करून टाका भावांनो, करून टाका. नाही ब्रॉडकास्टवर लगेच जाईल टाका. नाही, चांगला आहे, कंटेंट चांगला आहे, व्हिडिओ वगैरे टाकते, पोरगा मेहनत करते आणि मेहनतीचं फळ आहे. असंच सपोर्ट करत राहा नेहमी. लव्ह यू माझ्यातर्फे. स्वॅपी साथीदार. नाही माझ्यातर्फे दिल्यात जमा. डीजे रॉक्सी तर्फे तुम्हाला एक पप्पी का. चलो अभी निकलते, लेट्स गो. मी काळा दिसतो काय भाऊ, काळा दिसत असलो तर काळजी करू नका, काळा वगैरे काही नाही झालेलो मी. काय सूर्य माझ्या पाठीमागे गेलाय, आम्ही उलट दिशेला चाललोय. आता आम्ही पूर्वेला निघालोय आणि सूर्य गेलाय पश्चिमेला. त्याच्यामुळे काय झालंय की माझीच सावली माझ्यावर पडली, त्यामुळे मी तुम्हाला काळा दिसायला लागलोय. विषय कसा आहे, चंद्राचा कधी प्रकाश नसतो असं म्हणतात, तसाच विषय माझा. पण मला स्वतःचा प्रकाश नाही, मग मला स्वतःचा प्रकाश असता तर मी आता गोरा दिसत असतो. माझं काम चंद्रासारखं आहे. सूर्याचा प्रकाश माझ्यावर पडला तर मी गोरा दिसतो, तसाच चंद्र पण. सूर्याचा प्रकाश जेव्हा चंद्रावर पडतो तेव्हा चंद्र कसा गोरा दिसतो, तसा सूर्याचा प्रकाश जेव्हा माझ्यावर पडतो तेव्हा मी गोरा दिसतो, हा विषय. आणि आता चंद्र गेलाय पाठीमागं, चंद्राच्या आणि माझ्या सूर्य गेलाय पाठीमागं, सूर्याच्या आणि माझ्यामध्ये पृथ्वी आली. ही पृथ्वीमध्ये आल्यामुळे मी आता तुम्हाला थोडासा काळा दिसत असेल, ही सावली आहे ऍक्च्युअली मध्ये. ओके, तर समजून घ्या. बघा आम्हाला का 4थीतला का परिसर अभ्यास शिकवाय असतात सर, 2 मार्क जास्त पडले असतात. उदाहरणाबरोबर एखादी गोष्ट शिकवायला मला खूप जास्त चांगल्या पद्धतीने जमते मित्रांनो. तुम्हाला जर काही शिकायचं असेल तर नक्की अकॅडमी जॉईन करा, लिंक बायोमध्ये. टायमिंगच्या आधी पोहोचलेलो आहे आणि अजून फोन आलेला नाही. मग आम्ही असं ठरवलेलं आहे की थोडंसं सुसू करून घेऊया, झाडासनी पाणी घालणं गरजेचं आहे. कसं आहे भावनो, झाडं जगली पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, आपल्याला जर पृथ्वीवर शाबूत जगायचं असलं, सुरक्षित जगायचं असलं तर झाडं जगणं फार इम्पॉर्टंट आहे. झाडं जगणं महत्वाचं आहे.
डीजे रॉक्सींनी आजपर्यंत भरपूर झाडं जगवली, भरपूर म्हणजे लय आणि घरात भोवतीने झाडीचे आहेत आमचे सगळे. खूप झाड आणि मागची झाड बघा, इकडची झाडं वाहिलेली आहेत. ह्या झाडांना आम्हाला जगवलंच पाहिजे. कसली काय जरी झालं तर ह्या झाडांना आम्हाला जगवलंच पाहिजे. हे गेलेला प्राण्यांचा आम्ही परत वापस आणण्याचा प्रयत्न करणार आहे, पण ही झाडं आम्ही जगवून दाखवणार भावांनो. तिघांचं लिटर पाणी आम्ही यश कारण यांना थोडासा सॉफ्ट डोस द्या असं सांगणार आहे, कारण त्यांचा जर ओव्हरडोस झाला तर झाड जळण्याची शक्यता आहे. डायरेक्ट दूर जुईंग टॉपचा विषय होईल. त्यामुळे थोडासा विषय आम्ही त्यांना सांगणार आहे की तुम्ही डोस थोडा सॉफ्ट द्या. आमचा डोस मिडियमच आहे, त्यामुळे टेन्शन नाही. डीजे रॉक्सी यांचा हेल्दी डोस आहे, त्याच्यामुळे त्यांना सांगणार आहे पौष्टिक दृष्ट्या त्यांना आम्ही सांगणार आहे की थोडा डोस द्या. सगळीकडे पुरला त्यांचा डोस सगळीकडे पुरला पाहिजे. आमचा सरसकट डोस असणार आहे, काही विषय नाही. डोस असतो आपला, चप्पल काढते बघा भाऊ. काटा रुते पाणी पण पाणी कम पडले, पण ह्यासनी काय पाणी देऊ शकत नाही. गुलाबाच्या फुलाला असतो काटा, गुलाबाच्या फुलाला असतो काटा. रॉक्सीनं चप्पल घातलंय बाटा. दाखवतो हे बघा, बाटाचं चप्पल, बाटाचं चप्पल नाही. याची लायकी आहे का? पाहुणो, नेहमी बूट घालणारा, नेहमी शूज घालणारा पोरगा आज चप्पल गाडगे नाईकी घालून नाईकी का काढायला लागलाय मला काही कळालेलं नाही, पण असू दे. काय करायचं नाही तुला सवय झाल्या, तुला ती सवय झाल्या सारखं चप्पल काढायची डायलॉग टाकायची, त्यामुळे ती चप्पल घालून फिरायला लागलाय. ये बघा पाणी पाजायचं काम चालू आहे. अरे काय चाललंय, झाडं चालायची चालली. बच गया काहीच बच गया. तर मोबाईल घेऊन गेला हो, त्याच्यामुळे घोळ झाला कार्यकर्ता. काय केलं, पौष्टिक दृष्ट्या झालं ना एकदम पौष्टिक. तुम्ही आता पौष्टिक दृष्टी काय जरी म्हणला तरी टाइमलाईन जास्त, त्याच्यामुळे काही व्हिडिओ टाकायचे येणार की टाकला, टाइमलाईनचा काहीच विषय नाही. पाहू ना, हे बघा काय विषय, बाटली ट्यूबरची बाटली, डीजे रॉक्सीची चायनीज बाटली. कसे भाई साहब, बाकी काय विषय नाही भाऊनो, फक्त त्या 2 झाडांना एका झाडाला नारळ पाहणी करतो तो फक्त की त्याला नारळ जास्त लागले, त्याला कमी कस काय लागले, याला अजून लागलेलेच नाही, ह्याला लागले कस काय, म्हणजे पाहणी करतो तो याला काहीतरी कमी पडते. अदरवाईज खत पाणी काहीतरी त्याला लागेल असं वाटतं. कुपोषित झाले ते होईल, ठीक काय अडचण नाही. चला जाऊया. तुमचं आता खत पाणी लावले काय? आमचं नाही, असं काय संबंध आहे. दिसा बिघडल्या या ठिकाणी. चलो दोस्तो, फोन आलेला आहे आणि चला चालू होईल आता राडा. लेट्स गो, भेटूया डायरेक्ट सेटअप वरती. दोस्तो या हे बघा, कॉपी मारायचं चालू चालू 1 सेकंड चालू. नाही कोणाला कोणी आता लाजा लागलाय. मगाचपासून ऐतिहासिक राज्य मोठा डायलॉग आपला महाराजांचा मारायचा चाललाय आणि कॅमेरा चालू, व्हिडिओ 2-3 मिलियन व्हायरल जाईल, व्हिडिओ व्हायरल जाईल. भावनो फायनली सेटअप रेडी झालेलं आहे आणि आता डेमो द्यायचा आहे. गाडी पहिल्यांदा पार्किंग करून घेतो आणि मग लगेच डेमो होणार आहे. तर हे बघू शकता, गाडी पार्किंग करायला सांगायला लागली.
Hey, जमलेले सर्व मित्रांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. वन ऑफ द बेस्ट साऊंड याला म्हणतात 19+ आहे या. बोलले टाकणे मला भाषे आणि बोलले सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. Don't forget myself DJ Swappy. हमेशा सबको काफी DJ Swappy. DJ Vikas. सैनिक हात वरती. साहेब राणा दोघं चालू दिलेला क्यों क्या शिरा स्वामी का साथ बाबासाहेबांमुळे त्यामुळे बाबासाहेबांसमोर नेहमी नतमस्तक. आता बोले सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. दोन फकीत त्याला म्हणतात प्रसाद 19+ आहे. बोले ढाकणीवाला बादशे. तरी पण आता साऊंडचा आवाज कमी आणि पब्लिकचा आवाज जास्त आला पाहिजे. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ढाकणीकर आवाज येत नाही. वन्स अगेन बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ते बोले हातवर करायचं. दोन फकीत माय सर मायकिंग स्पेशलिस्ट DJ Swappy. वन ऑफ द बेस्ट लाईट विघ्नहर्ता लाईट कोल्हापूर. सर बोले हातवर करायचा आणि बोले बाबासाहेबांसाठी उडी मारायची. कमा 1 2 3 jump. फायनली शो एंड झालेला आहे आणि आम्ही आता इथे निघायला लागलो. जेवायला मागायला लागले तर पण वेळ नाही आपल्याला पुण्याला सकाळी जायचं. उद्याचा ब्लॉग पाहिजे तुझं काय रे. हे बघा एकंदरीत वातावरण शोभा बी निघते रस्ते. हो ना हे बघा चर्मान शिपड शिपडू रमा शिपडू. ए चावतेस का आत्ताच न वळायला लागले का घाण तुला चावायचं का बे. ये देखो इसकी माँ. सावध नाही म्हणून नशीब चांगलं आहे. नाहीतर मला आतापर्यंत निम्मा तोडला असता. भाऊनो हे बघा जय शिवराय रेस्टॉरंटमध्ये जेवायला थांबलेलं आहे. तर आजचं आपलं जेवण जे आहे ते इथे होणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला जेऊया. मी जेवायच्या आधीच बडीशेप खाल्ला कारण आपला पॅटर्नच वेगळा. त्यांचा पॅटर्न वेगळा आलेला. मोबाईल चार्जिंग लावला पहिला आणि पुढचा पॅटर्न त्यांनी परत चालू केला. भाऊनो हे बघा प्रेम बघा हे प्रेम खरं प्रेम म्हणतात त्याला. आई ज्या म्हणतात ना या जगात खरं प्रेम नाही. जगातलं खरं प्रेम हे ह्याने एकदा जीव लावला ना की ह्या आयुष्यावर सोडत नाही. ह्यांचा जीव जाईपर्यंत हे जीव आपल्याला सोडत नाहीत. हे खरं प्रेम आहे. ओके बाय द वे भावनो शो मस्त झाला. एन्जॉयफुल आणि मजा आली. कॉम्पिटिशन वगैरे झालं. काय झालं थोडंसं जयंतीचा शो होता आणि समोरच्यांची वरात होती. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला जसं पाहिजे तसं शो नाही झाला. म्हणजे कॉम्पिटिशन जसं पाहिजे तसं नाही झालं. आपल्याला लिमिटेशन्स होते त्याच्यामुळं हे झालं. आणि ऑल ओव्हर शो मस्त झाला. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक डू सबस्क्राईब हिट द बेल अकाउंट ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल.